नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 17वा भाग. आपण या भागामध्ये मोसंबी लागवड तसेच सध्या मंगू, ज्याला आपण लाल कोळी म्हणतो, या फवारणीविषयी चर्चा करणार. तर मोसंबी लागवड या विषयावर आपण बोलण्यापूर्वी सध्याची गरज आहे आपल्याला लाल कोळी, जे की फळं काळे पडू नये, यावर फवारणीची. तर शेतकरी मित्रांनो, रेड माइट, लाल कोळी, मंगू हे तिन्ही वेगवेगळे नाव जरी असले, प्रकार एकच, फळं काळे पडणे. तर आपण सर्वांना माहीत असेल, आपले फळं जांबासारखे किंवा लिंबापेक्षा मोठे झाले आणि एप्रिल मे महिन्यामध्ये जे ढगाळ वातावरण असेल किंवा जास्त दमट वातावरण असेल किंवा अति उष्णता असेल, अशा वेळेसच आपल्याला हा लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या बागेमध्ये आढळतो. मग ते संत्र्याचे फळ असो किंवा मोसंबी असो. तर त्याच्यासाठी आपल्याला टाटा नागाटा, ज्या औषधामध्ये इथिऑन सायपरचं कॉम्बिनेशन असतं, आणि एनर्जी 18 म्हणजे चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट, जसं की फेरस, मॅग्नीज, कॉपर, मोलिब्डेनम, बोरॉन, झिंक. त्याच्यानंतर सिलिकॉन आपण याच्यासाठी घ्यायचं जेणेकरून उष्णतेमुळं फळांवर डाग येतो, तसेच आपल्या झाडांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे, म्हणजे सनबर्निंग ज्याला म्हणतो आपण, तर ते होऊ नये यासाठी आपण सिलिकॉन वापरायचं. तर टाटा नागाटा आपण 1 लिटर पाण्याला 2 ml घ्या. एनर्जी 18 चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट ॲग्रिकॉन कंपनीचं आपण 2 ग्रॅम घ्यायचं 1 लिटर पाण्याला, आणि सिलिकॉन ॲग्रीफ्युचरचं 2 ml. मग तुम्ही म्हणताल आमच्याकडे टाटा नागाटा मिळत नाही, तर याच्याऐवजी तुम्ही ओमाइट घ्या, मिओथ्रिन घ्या, इथिऑन घ्या. ज्याच्यामध्ये इथिऑन सायपर घटक असेल चांगल्या कंपनीचं, तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यानंतर ॲग्रिकॉन एनर्जी 18 हे तुम्हाला जर मिळत नसेल, याच्याऐवजी आपण चिलमिक्स कॉम्बी घेऊ शकता पूर्वाचं, किंवा तुम्ही रानड्याचंही वापरा. त्याच्यानंतर सिलिकॉन तुम्ही म्हणताल ॲग्रीफ्युचरचं मिळालं नाही, तर अदर दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं तुम्ही चांगल्या कंपनीचं घेऊन आपण ही फवारणी करू शकता, जेणेकरून आपल्या झाडावर लाल कोळीचा प्रादुर्भाव येणार नाही. मग तुम्ही म्हणताल फवारणी कधी करायची? ही फवारणी एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही केव्हा करू शकता, परंतु भर उन्हामध्ये ही फवारणी आपल्याला घ्यायची नाही, जेणेकरून आपल्या पानावर, आपल्या फळावर स्कॉर्चिंग त्या ठिकाणी येणार नाही. सकाळी 6 ते 11पर्यंत आणि दुपारनंतर आपण 4च्या नंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण केव्हाही फवारणी घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ही फवारणी घ्या, जेणेकरून आपल्या झाडांवर फळे हे काळे पडणार नाही. त्याच्यानंतर आपला मेन मुद्दा, मोसंबी लागवड. बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन चालू झालेले आता. आमची नर्सरी असल्यामुळं फोन कॉल्स येतच राहतात. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी लागवड करत असताना मी आपल्याला बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे, मोसंबीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात, जसं की न्यू सेलर, सातगुडी, काटूल गोल्ड, माल्टा, NRC, PPM, किन्नू असेल, फुलेज्योती असेल, अशी भरपूर व्हरायटी. परंतु उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक शेतकरी जो लागवड करतो न्यू सेलरची, आपण तीच शक्यतो निवड करावी, कारण आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळतं आहे, फळांना साईज त्या ठिकाणी चांगली येते, फळं दीर्घकाळ झाडावर टिकून राहण्याची क्षमता असते, फळांना चककी पण असते, फळांमध्ये गोडी पण असते, आणि ग्रीनिंग जीवाणूचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी कमी बघायला मिळतो. म्हणून आपण न्यू सेलर मोसंबीची निवड करावी. त्याचनंतर जंबेरी, खुंटा असेल, आलिमो असेल, गलगल असेल, चेमिली असेल, याच्यामध्ये आपण कन्फ्यूज न होता आपण बिंदास्त जंबेरी खुंटावर न्यू सेलरची लागवड करा, जेणेकरून त्याचा ग्रोथ चांगला होईल, झपाट्याने वाढ होती आणि फळधारणेला झाड लवकर येतं आहे. त्यामुळे आपण जंबेरी खुंटावर न्यू सेलरची जी व्हरायटी आहे तिची निवड करू शकता. त्याच्यानंतर लागवड करत असताना आपण सध्या एप्रिल महिना चालू आहे, तर आपण एप्रिल मे महिन्यामध्ये नांगरट काढून घ्या. त्याच्यानंतर रोटेवेटर करून आपण त्या ठिकाणी लेआउट करा, मार्कआउट करा, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये आपण जे पीक घेणार, तर आपल्याला पीक घेण्यासाठी मार्कआउट केलेल्या जागेपासून विशिष्ट अंतर सोडून आपण त्या ठिकाणी पीकसुद्धा घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणता लागवड कशी करावी, तर लागवड करत असताना प्रामुख्याने 5 लागवडीची आपण शिफारस करतो जमिनीच्या प्रकारानुसार. कारण ज्या ठिकाणी मातीचं थर एकच फूट असेल तिथे 10 बाय 15 लागवड करा, मातीचं थर 1.5 फूट असेल तर 12 बाय 17 लागवड करा, म्हणजे मातीच्या थरानुसार आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची असते. माती जर 1 मीटरपर्यंत असेल तर आपण बिंदास 15 बाय 20 लागवड करा. तुम्ही म्हणता असेल 15 बाय 20, 10 बाय 15 असं कसं? 10 बाय 15, 11 बाय 16, 12 बाय 17, 13 बाय 18, 14 बाय 19 किंवा 15 बाय 20 अशी लागवड करावी, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी ट्रॅक्टरची फवारणी करता येईल. आपल्याला त्या ठिकाणी वातावरण, हवा खेळती राहील, त्या ठिकाणी कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये होणार नाही. म्हणून आपण सम लागवडीपेक्षा आपण 1-2 झाडातील अंतरापेक्षा 2 ओळीतील अंतर वाढून घ्या, जेणेकरून आपल्या बागेला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही.
तर शेतकरी मित्रांनो, लागवड करत असताना आपण लागवडीचं अंतर बघितलं आहे, कलमाची निवड करत असताना जंबेरी खुंटावर न्यू शेलार हे व्हर्जन बघितलं आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणता की नेमकं लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी. तर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, ज्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी साचत नाही, उत्तम पाणी निचरा होतो अशी जमीन निवडायची. दुसरी गोष्ट, ज्या जमिनीमध्ये पाईपलाईन खोदताना किंवा इतर कोणत्याही खोदकाम करत असताना पांढरं पावडर त्या ठिकाणी निघत नसेल अशा जमिनीची निवड करायची. पांढरे खडे असेल तर चालेल, परंतु पांढरं पावडर निघाले नाही पाहिजे. तेही तुमच्या जमिनीमध्ये 10% वर नसावं. 10% आत जर निघत असेल ती जमीन चालते. म्हणजे आपण काय बघितलं आहे की उत्तम पाणी निचरा होणारी जमीन, तसेच पांढऱ्या चुन्याचं प्रमाण, पांढऱ्या पावडरचं प्रमाण त्या ठिकाणी 10%पेक्षा जास्त नसावं. मग भले ती जमीन काळी असो किंवा लालसर असो किंवा तुमची पांढरी असो, जमीन कसल्याही कलरची असू द्या, त्या ठिकाणी मोसंबीची लागवड करू शकता. फक्त पावसाचं पाणी साचता कामा नये आणि मुक्त चुन्याचं प्रमाण त्या ठिकाणी 10-12% जास्त नसावं. अशा जमिनीमध्ये आपण मोसंबीची लागवड बिंदास करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी लागवड करत असताना खात्रीशीर रोपं घेणं गरजेचं आहे. मी म्हणणार नाही माझ्या नर्सरीतून घ्या, तुम्ही कुठूनही घ्या, परंतु ज्या नर्सरीवाल्याकडे मातृवृक्ष असेल त्याच्याकडे तुम्ही रोपं घेऊ शकता. रोपं घेत असताना जंबेरी खुंटावर न्यू शेलर्स घ्या. त्यामध्ये सुद्धा आपण जमिनीवरचे रोपं घेतल्यापेक्षा पिशवीतले रोपं जर घेतले तर त्या ठिकाणी प्लांटेशन 100% सक्सेस होतं आहे. वाढ त्या ठिकाणी आपल्याला लवकर झालेलं त्या ठिकाणी बघायला मिळते, कारण जमिनीवरची रोपं खोदल्यामुळं त्या ठिकाणी मुळाची तूट होते आणि आपण 1-2 दिवसानंतर किंवा 12 तासानंतर 24 तासानंतर लागवड करतो, त्या ठिकाणी त्यांची मरण्याची शाश्वती असते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण जमिनीवरची रोपं लावतो ते रोपं सेट होण्यासाठी 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी घेता, परंतु पिशवीतले रोपं लागवड केले तर आपल्याला त्या ठिकाणी तुटही बघायला मिळत नाही, म्हणजे खांडण्या बघायला मिळत नाही आणि त्याची ग्रोथ लवकर होते, फास्ट होते, कारण ग्रोथ चालूच असते त्याची, त्यांच्या मुळांना दुःख झालेलं नसते. तर मोसंबी लागवड करत असताना आपण जमिनीची निवड कोणती करायची, त्या ठिकाणी आपण अंतर कसं निवडायचं, व्हरायटी कोणती निवडायची, या आपण गोष्टीवर चर्चा केलेली आहे. तसेच आपण सध्या एप्रिल महिन्यामध्ये लाल कोळी, जे की फळं काळे पडू नये यासाठी फवारणी कोणती घ्यावी याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसानंतर आज हा व्हिडिओ बनवला, जवळपास 25 दिवस झाले असेल. त्याचं कारण असं की माझा जो ग्रुप आहे, वर्षभराची 2,000 फीस घेऊन आपण जे गाईडलाईन करतो, तर आपण ग्रुपवर नेहमी शेतकऱ्यांना योग्य वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. आज शेतकऱ्यांची गरज म्हणून आपण सहज हा व्हिडिओ टाकला. तर ह्या फवारणीची गरज, कारण आपले फळं जर काळे झाले तर आपल्याला त्या ठिकाणी बाजारभाव मिळत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, ही फवारणी घ्या. आणि कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, लाईक करा. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ऑल नोटिफिकेशनचं बटनही क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.